वाढत्या महागाईच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। वाढती महागाई आणि गॅस, डिझेल, पेट्रोल, रेल्वे दरवाढ झाल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाच्या वतीने शहरात आंदोलने करण्यात आली। भारिपच्या वतीने सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पूल चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। भारिपच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा वैशाली चांदणे, संध्या चौरे, उज्ज्वला चव्हाण, अजय भानशंकर, अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, आशा शेंडगे, उमेश चव्हाण, नंदा वाघमारे, अनिल दहिभाते, हनुमंत फडके उपस्थित होते। महागाई कमी नाही झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचं वैशाली चांदणे यांनी सांगितलं। भारिप बहुजन महासंघाच्या वतीने महागाईच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी आंदोलन दांडेकर पूल या ठिकाणी करत आहोत। मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं, अच्छे दिन आएगे, महागाई कमी करू। त्यांनी असं सांगितलं होतं, गरीबों के आंसू मुझे देखे नहीं जाते, परंतु निवडून आल्यानंतर बरोबर त्यांनी उलटा काम केलेलं आहे आणि गरिबाच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याचं काम या ठिकाणी मोदी सरकारने केलेले आहे। त्यांनी सांगितलं होतं की अच्छे दिन आएगे। माझा त्यांना प्रश्न आहे, अरे अच्छे दिन हे कोणाचे आहेत? मोदी साहेब हे तुमचे आहेत का टाटा बिर्ला आणि अंबानीचे आहेत? कारण महागाई वाढून गरिबांना तुम्ही अत्यंत वाईट दिवस आणलेले आहेत। गरीब नाही तर गरिबी हटवण्याचा प्रयत्न तुमचा या ठिकाणी चालू आहे, पण तो प्रयत्न आम्ही या ठिकाणी तुमचा हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही। आपण गॅसचे भाव वाढवलेले आहेत, रेल्वेचे दरवाढ वाढलेली आहे रेल्वेची, त्याच्यानंतर पेट्रोलचे, डिझेलचे भाव वाढलेले आहेत, साखर, रॉकेल, डाळी, अंडी आणि दूध सुद्धा आता महाग झालेलं आहे। लहान मुलांना दूध द्यायचं असेल तर तेही आता परवडण्यासारखं नाही। कांद्याचे भाव वाढलेले आहेत, बटाट्यांचे भाव वाढलेले आहेत। लहान मुलांना आता पुढच्या काळात तर असं दाखवलं, एका बाटलीमध्ये प्रदर्शनामध्ये जशा वस्तू ठेवतात तसं दूध ठेवावं लागेल आणि ह्याला दूध म्हणतात असं म्हणून दाखवावं लागेल। लहान मुलांना दूध सुद्धा देता येणार नाही, आजारी लोकांना फळं देता येणार नाही, अशी परिस्थिती या सरकारने आता करून टाकलेली आहे। आमची या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मागणी राहील की मोदी सरकारने लवकरात लवकर महागाई त्वरित कमी करावी, अन्यथा भारिप बहुजन महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जाईल। मी ॲडव्होकेट वैशाली चांदणे, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्ष, या ठिकाणी मोदी सरकारला इशारा देत आहे।